प्रणाम. जसा अर्थसंकल्प सादर करायला निर्मला सीतारामन यांनी सुरुवात केली, आज शूटिंग थोडं आम्ही उशिरा सुरू केलं कारण मला ते भाषण त्यांचं पूर्ण ऐकायचं होतं. ते काही प्रभावी वक्ता वगैरे नाहीयेत, पण बाजूला ते येतात ना त्यांची चिन्ह, म्हणजे उद्गार येतात, त्यामुळे कळत असतं की ते काय बोलतात, जरी वाटलं तरी. ते ऐकलं मी पूर्ण. मग नंतर माझ्या टीममधल्या चौघांना मी सांगितलं की एकाने एबीपी माझा, एकाने TV9, एकाने IBN लोकमत, एकाने लोकशाही, असे चौघजण 4 चॅनल घ्या आपापल्या मोबाईलवर आणि कोणते मुद्दे वक्ते वापरतायत किंवा म्हणतायत, विरोधी आणि समर्थक असे दोन्ही असतात ना, तर ते काय मुद्दे मांडतायत, विरोधक काय म्हणतायत, समर्थक काय म्हणतायत, ते जरा मला थोडंसं ड्राफ्ट तयार करून द्या. तर तसा त्यांनी तो ड्राफ्ट मला करून दिलेला आहे की कोणते मुद्दे विरोधकांनी मांडले, कोणते समर्थकांनी मांडले. मला स्वतःला असं वाटलं की गेल्या वर्षीची जी वर्तमानपत्र जर तुम्ही काढून पाहिली त्यांच्या बजेट नंतरची, तर त्याच्यामध्ये जे उद्गार समर्थकांनी आणि विरोधकांनी काढलेत ना, त्याच्यापेक्षा वेगळे उद्गार नाही आहेत यंदा. उलट पंचायत अशी झाली आहे की यांचा अर्थसंकल्प हा विरोधकांसाठी अनर्थ संकल्प आहे. याचं अनर्थ प्रकल्प आहे. याचं कारण असं आहे की मला असं दिसतंय की स्टेटस को मेंटेन केला त्यांनी, काहीच नवीन लादलं नाही आणि काही आधीचं काढलं नाही. गेल्या वर्षीच्या याची प्रत साल बदलून त्यांनी जवळजवळ तशीच्या तशी सादर केली. फक्त आकडेवारी वर्षभरातली मधल्या जी काय वाढली होती, प्रगतीचे आलेख वगैरे वगैरे, ते आकडे ऍड केले. काही योजना वगैरे यांची माहिती दिली, जी पंतप्रधान मोदी रोज तोंडाने देत असतात, जाहिरातींमधून येत असतात. नवीन असं काही नव्हतंच त्याच्यामध्ये. कुणाला दुखावलं नाही आणि कुणाला सुखावलं नाही. विरोधकांना काय वाटत होतं की निवडणुकीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प शेपूट घालून शरणागती पत्करून मतदारांपुढे असा रांगत रांगत सादर केला जाईल. मोदी आहे. मोदींना खात्री आहे की माझ्या अर्थसंकल्पात मी कुणाला काय बेनिफिट्स देतो किंवा नाही देत, याच्यावर माझी निवडणूक अवलंबून नाहीये. माझी निवडणूक माझ्या आतापर्यंतच्या गेल्या 5 वर्षातल्या 10 वर्षातल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, माझ्या लोकप्रियतेवर अवलंबून आहे, माझ्या प्रतिमेवर अवलंबून आहे, माझ्या रामावर अवलंबून आहे आणि माझ्यात असलेल्या रामावर आणि माझ्या अवतार कल्पनेवर अवलंबून आहे. त्यामुळे मी कुणाला खुश करणं नाखुश करणं याच्या पलीकडे आहे. मी मध्यम वर्गाला ते खुश करतील वगैरे, आपले पेपरवाले आणि चॅनलवाले पण काय, त्यांनाही माहिती असतं की असं काही होणार नाही, असं होणार नाही, तरी देखील ते देत राहतात. त्याप्रमाणे त्यांनी दिलं. काही नाही, निर्मला सीतारामन यांचा जो हे आहे त्याच्यामुळे विरोधकांनाही काही फारशी टीका करायला स्कोप नाही, जरी ते करतायत, आणि समर्थकांना पण सांगण्यासारखं काही नाही. हा बॅलन्स अर्थसंकल्प आहे. मला स्वतःला त्यातलं कळत नाही, पण जे काय बोलले त्याचा सारांश जो माझ्या टीमने मला दिला तो हाच आहे की स्टेटस को इज मेंटेन. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.